गद्दनंग 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 कुठून गद्दनंग 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 कुठून आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. बीट मोड इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचं आहे. बीट मोड ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करून आपल्या खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल. ह्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याच बीट मोडवरती क्लिक करायचं आहे. बीट मोडवर जे आपण बीट द्यायचे जिथून चेंज होतील तिथून हा जो व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट पाहिजे तो कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट चेंज होत आहे. तर सिम्पल आपल्या ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ठीक आहे, ह्याच्या पुढची बीट बघूया कुठे चेंज होते, इथे चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करण्याचा आहे. कट केल्यानंतर आता आपल्या करायचं सिम्पली पहिले बीट पाशी यायचं आहे, त्या बीटवरती क्लिक करायचं म्हणजे वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचा एक ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून तुमचं जे ते फोटो आहे सिलेक्ट करून ॲड करायचं आणि 2 बटन इथून ॲड करायचं आहे. ठीक आहे, झूम करायचं आहे 2 बटांनी. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करत शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे ॲड करत. त्याच्यानंतर सिम्पल पहिल्यांदा द्यायचं आहे. इथे ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं जे इमोजी पेज इथून ॲड करायचं इथून अशा प्रकारे. आणि ह्याची जी लेंथ असेल ना इथपर्यंत न्यायचे, तर 2 सेकंदाच्या पुढं इथपर्यंत. तर इथपर्यंत आपण नेऊया आणि जेव्हा मोठा भाग झाला इथून अशा कमी करूया. त्याच्यानंतर इथेच थांबून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं पेज इथून ॲड करूया अशा. ठीक आहे, आणि ह्याची लेंथ आपली जेवढी 5वी बीट आहे तेवढीच ठेवायची इथपर्यंत येते. ठीक आहे, तर इथून अशा कमी करूया. तर आता काय करायचं तुम्हाला, तो सर्व फोटो बीट नॉस इथून ॲड करून घ्यायच्यात. मी पण घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथून बघू शकाल की सर्व फोटो बीट नॉस इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पल आपल्या पहिल्यांदा उठायचं. पहिल्यांदा उठल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट आहे प्लांट नंबर 1 इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला कॉम्बोमधलाच प्लांट नंबर 2चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या कॉम्बोमधलाच प्लांट नंबर 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटो प्लांट नंबर 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच बाउन्स 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली स्मूकचा जो फिट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रोटेशन ओपनिंग हा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधला ट्रिपल विपचा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथून इफेक्ट सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इनमधला स्विंग बॉटमचा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फिट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथून इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा बाय. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा अशा इथून सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकाल की हा जो आपला डायमंड झूमचा इथून इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिले 4 फोटो राहतील 4 फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 5चा फोटो आहे जे तो आम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचा. व्हिडिओ टूवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून 3 प्लेट स्पिनचा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 5चा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला 6वा फोटो आहे जो तो आम्हाला स्प्लिट केला आहे तिथे यायचा अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावचा अशा वेळी सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 4 सेकंदाचा फोटो आहे त्या फोटोपासून शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून
स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून सिम्पली लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट होऊन जाईल बाय द फायरप्लेस अशा बाय सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची इफेक्टची लेंथ असेल ती होऊन जाईल जेवढं आपल्याला पाहिजे तेवढी. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 6 सेकंदाची तिथला पुढे ज्यातून आपण स्प्लिट केला आहे ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट होऊन जाईल झूम स्प्लिटचा आहे तो सिलेक्ट करून ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 6 आणि त्याच्या पुढचं फोटो आहे त्या फोटोला दोन्ही फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंदाच्या तिथला फोटो जो तो आपण स्प्लिट केला आहे ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला ना स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. 3 प्लेट स्टेप्स हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची पेक्षा लेंथ असेल जेवढा आपला 8 सेकंदाचा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.